राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाबरोबर गारपिटीचा अंदाज आहे। नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी अवकाळीसह गारपिटीची शक्यता आहे। वांद्रे ते वरळी सी लिंकला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। या मार्गामुळे वाहन चालकांचा प्रवास विना अडथळा आणि वेगवान होतोय। दररोज सरासरी 22 ते 25 हजार वाहनं या रोडवरून धावत आहेत। राज्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। राज्यातील सिंचन प्रकल्पात अवघा 33.37% जलसाठा शिल्लक आहे। 19 जिल्ह्यातील 2257 गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या गावांना 879 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच सूर्य आग ओकतोय। मुंबईच्या विहिरींमधील पाणी पातळी कमी होत चालली आहे। त्यामुळे महापालिकेने पाणी पातळी वाढवण्यासाठी विहिरींच्या शेजारी पुनर्भरण विहिरी उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार महापालिकेच्या 300 विहिरींपैकी 200 विहिरींचं पुनर्भरण केलं जाणार आहे। मुंबईला सध्या पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। देशाच्या आर्थिक राजधानीला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधील साठा जुलै अखेरपर्यंत राहील अशा प्रकारे नियोजन केलंय असं महापालिकेने म्हटलंय। आता पाणी कपातीची आवश्यकता नाही असं बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईच्या पाणी पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या एमआयडीसीच्या 12वी धरणात सध्या 37.20% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। गेल्या वर्षांपेक्षा पाणीसाठा 1% जास्त आहे। मात्र 40ची पार तापमानामुळे यंदा बाष्पीभवनात 3% वाढ झाली। त्यामुळे हा पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल अशी माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली आहे। राज्यातील 2 कोटी महिलांची आरोग्य तपासणी होणार आहे। रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, डायबिटीज, रक्तदाब अशा विविध आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत। महिला आणि लहान मुलांच्या आरोग्य तपासण्या लक्षात घेता शासनाकडून आरोग्य तपासणी केली जाणार आहे। मुंबईमधील जे रुग्णालयाच्या बहुचर्चित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम लांबणीवर पडतंय। गेल्या वर्षी या रुग्णालयाच्या 2 विंगचं काम पूर्ण होणार होतं, मात्र तांत्रिक कारणामुळे ही कामं पूर्ण झाली नाही। त्यामुळे या ऑक्टोबरमध्ये हे काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले। सरकारी रुग्णालयातील बनावट औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी केली जाणार आहे। तातडीने औषध तपासणी करता यावी यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरातील प्रयोगशाळांमध्ये औषधांची तपासणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे। गुजरातवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे पुढचे 5 दिवस राज्यात उन्हाळी पावसाचा जोर राहणार आहे। बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातवर मोठ्या प्रमाणावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा 2A चं लोकार्पण केव्हा होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय। मेट्रो 3 मार्गिकेतील टप्पा 2 साठी अद्याप सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्यानं टप्प्याचं लोकार्पण रखडलंय। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो लवकरच धावणार आहे। मेट्रोच्या चाचण्या या महिन्यामध्ये सुरू करू शकतात असं नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं केलंय। याच योजनेचा एक भाग म्हणून शनिवारपासून या मेट्रो मार्गिकेवर विद्युत प्रवाह कायमस्वरूपी कार्यान्वित केला जाणार आहे। बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो 3 आणि समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 2 प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकलाय। आता या प्रकल्पांना नवीन मुहूर्ताची प्रतीक्षा आहे, मात्र तारीख निश्चित होत नसल्यानं लोकार्पण रखडलंय। महामुंबईतले रेल्वे जाळे वाढवण्यासाठी नव्या रेल्वे मार्गिका उभारण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग असलेल्या बोरिवली ते विरार 5वी 6वी मार्गिका आणि कल्याण ते कसारा दरम्यान 3ऱ्या मार्गिकेसाठी 29.62 हेक्टर वनजमिनींवरील झाडं तोडण्यास मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे लवकरच या मार्गिका रुळांवर येणार असून त्यांच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात होणार आहे। कल्याण ते कसारा दरम्यान 3ऱ्या मार्गिकेचं काम सुरू आहे। या 3ऱ्या मार्गिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील 17 गावातील 16.54 हेक्टर जमिनीवरील झाडं कापली जाणार आहेत। ठाण्यातील मुख्य वन संरक्षकांनी सशर्त काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे। वनक्षेत्रात काम करताना नैसर्गिक जलस्रोतांचे प्रवाह बंद होणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना वन विभागाने मध्य रेल्वेला दिली आहे। बेस्टनं मिडी बसची संख्या वाढवण्याचं नियोजन सुरू केलंय। 200 मिडी बस
200 मिनी एसी बस दाखल करण्यासाठी निविदा काढल्या जाणार आहेत. पावसाळ्यानंतर या मिनी बस दाखल करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्पन्न वाढीसाठी लहान आकाराच्या बस चालवण्याची सूचना केली होती. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत धारावीमधील लघु उद्योगांना कुठे जागा देणार हे स्पष्ट झालं नाहीये. उद्योग धारावी बाहेर फेकण्याचा डाव आहे, पण एकही उद्योग धारावी बाहेर जाऊ देणार नाही. धारावीतील सर्व छोट्या मोठ्या उद्योगांना धारावीतच जागा द्यावी, अन्यथा धारावीत पुनर्विकासाची एक वीटही रचू देणार नाही असा इशारा धारावी बिझनेसमेन्स वेलफेअर असोसिएशनने दिला. दहिसर, केतकीपाडा, गोरेगाव फिल्म सिटी आणि कांदिवली दामनगर येथील व्यावसायिक बांधकाम तोडण्याच्या हालचाली वन विभागानं सुरू केल्यात. या संदर्भात उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. तर सदर तोडकाम हे सर्वोच्च न्यायालयाच्या 1998च्या आदेशाच्या संभाव्य विरोधात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. पालघर तालुक्यातील मुरबे येथील प्रस्तावित बहुउद्देशीय बंदराच्या सर्वेक्षणास स्थानिकांनी जोरदार विरोध केलाय. स्थानिकांचा विरोध डावलून विकासक JSW इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडनं बेकायदेशीरपणे बंदराचं सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप करतायत. संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी या विरोधात तारापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. म्हाडाची पडून राहिलेली घरं विकण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधल्या जात असतानाच दुसरीकडे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. घरं देण्यासाठीच्या देकार पत्रावर उपमुख्य अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी असल्याची खात्री करूनच पुढची कार्यवाही करा. यासाठी कोणत्याही एजन्सीची किंवा एजंटची नेमणूक केलेली नाहीये. त्यामुळे नागरिकांनी प्रलोभनाला बळी पडू नये असं आवाहन म्हाडानं केलं आहे. उच्च माध्यमिक 12वी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. परीक्षेला बसलेल्या 50,687 विद्यार्थ्यांपैकी 46,729 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पालघर जिल्ह्याचा एकूण निकाल 92.19% लागला असून गेल्या वर्षी 93.51% लागला होता. त्यामुळे निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1% घट झाली असून मुलांच्या तुलनेत मुली 3% पुढे आहेत. रायगड जिल्ह्यातल्या खालापुरात सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मिरकुटे यांनी अष्टविनायक महाड गणपती तलाव या परिसरात आमरण उपोषण सुरू केलं. या तलावाच्या परिसरात नगर उत्थान योजनेअंतर्गत काम झालेलं आहे, मात्र ते काम निकृष्ट दर्जाचं असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मिरकुटे यांनी केलेली आहे. सिडकोनं घरांच्या वाढीव किमती कमी कराव्यात या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली. येत्या गुरुवारी सिडको सोडत धारकांसह मनसे वाशी इथून एकनाथ शिंदेंच्या घरापर्यंत पायी दिंडी काढणार आहेत. एकनाथ शिंदे सिडको सोडत धारकांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं केला. मुंबईत सकल मातंग समाजाकडनं 20 मे रोजी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या ड वर्गीकरणाच्या मागणीसाठी हे आंदोलन करणार आहेत. यासाठी राज्यस्तरीय जनजागरण परिषद नांदेडमध्ये पार पडली. एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची रात्रपाळीची ड्युटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. माणगावातील एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनातून त्यांनी घोषणा केली. या निर्णयाचं महिला कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं. मुंबईच्या मुलुंडमधील सवंगडी संस्थेचा उपक्रम थेट फिनलँडला पोहोचलाय. आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह एज्युकेशन कॉन्फरन्स फिनलँडमधील लहात या शहरात होती. श्रद्धा सांगळे आणि उन्नत सांगळे यांच्या लहान मुलांमधील नेतृत्व कौशल्य ओळखणं या उपक्रमावर आधारित रिसर्च पेपरची या कॉन्फरन्ससाठी निवड झाली आहे, ज्यामध्ये 16पेक्षा जास्त देश सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये सवंगडी हा प्रकल्प भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ग्राहकांना दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. गोकुळ दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली. मुंबई पुण्यात गोकुळचं दूध 74 रुपये लिटरनं विकलं जातं. दुधाचे नवे दर उद्यापासून लागू होणार आहेत. मुंबई पुणे वगळता गोकुळचं दूध 68 रुपये लिटरला मिळणार आहे. झंडा लगाया हुआ है पाकिस्तान का. मुंबईत पुन्हा एकदा पाकिस्तानवरचं प्रेम पाहायला मिळालं. मुंबईतल्या विलेपार्ले स्टेशन बाहेर काही रिक्षा चालकांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी झेंडे लावले होते. त्यानंतर एक महिला आणि मुलानं ते झेंडे हटवण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी ते झेंडे हटवण्याचा निषेध केला. यावेळी महिलेनं उपस्थितांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. महिलेनं पोलिसांची धमकीही दिली. ही महिला कुठे राहते, कुठून आली हे कुणालाही माहिती नसल्याचं समोर आलं. कुलाब्यात एका वृद्धाची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 30 लाखांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणूक केल्यानंतर पैसे काढण्याचा प्रयत्न करताना त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगितलं. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईच्या मुलुंड नवघर या परिसरात चोरांचा सुळसुळाट झालाय. संत रामदास रस्त्यावरील सलग एकाच लाईनीत असलेल्या दुकानात चोरी झाली आहे. चोरट्यांनी 4हून अधिक दुकानांमध्ये चोरी केली. या प्रकरणी नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत. मुंबईत सायबर गुन्हेगारांनी बनावट ईमेलद्वारे एका कंपनीला 11 लाखांचा गंडा घातला. सायबर गुन्हेगारांनी एका कंपनीच्या नावानं फेक आयडी तयार करून फसवणूक केली आहे. दरम्यान फसवणूक झाल्याचं कळताच पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पोलीस याबाबतचा पुढचा तपास करत आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसईत आरएमसी प्रकल्पातील 30 फूट खोल विहिरीत पडून 2 मजुरांचा मृत्यू झाला. विश्वजित राजभर आणि राजन राजभर अशी मृत मजुरांची नावं आहेत. दोघेही यूपीमधील बनारसचे रहिवासी होते. कल्याणमधील एका रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारी ही महिला असून प्रकृती खराब झाल्यामुळे उपचारासाठी कल्याण महानगरपालिकेच्या रुग्णालयात आली होती. रुग्णालयामध्ये डॉक्टर अनुपस्थित असल्यानं उपचारासाठी कळवा इथं तिला हलवण्याचा सल्ला दिला. यावेळी रुग्णवाहिका न मिळाल्यानं तिला बिना उपचाराचं रुग्णालयामध्ये थांबवण्यात आलं. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. मेपर्यंत 256 लाख टन गहू खरेदी झालेली आहे. सरकारकडे गरजेपुरता गहू साठा उपलब्ध झालाय. बाजारातील दर स्थिर आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनं गहू, पीठ आणि मैद्यावरची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता शेतकरी आणि व्यापारी करत आहेत. बाजार समित्यांमध्ये येणारी फळं आणि भाजीपाल्यांपैकी 30% मालाची नासाडी होत असल्याचं अहवालातून समोर आलं. ही नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राचा अन्न आणि कृषी संघटनेने एका समितीची स्थापना केली. ती समिती नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे. ठाण्यातील कोपरी परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया जातं. रस्त्याचं काम सुरू असतानाच ही पाईपलाईन फुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांनी तातडीनं दुरुस्तीचं काम केलं. दरम्यान भर रस्त्यात पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला. डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला. आता सर्व्हिस रोड जवळच्या नाल्यात दुर्गंधीयुक्त फेसाळ काळसर पाणी सोडल्यानं स्थानिक धास्तावलेत. कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. विशेष म्हणजे याच नाल्यातून MIDCच्या पाण्याच्या पाईपलाईन देखील जातात. ते पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह 6 महिने ओलांडले तरी देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 1 मे ते 5 मे आणि आता खासदारांनी केलेल्या पाहणीनंतर 15 मेची डेडलाईन देण्यात आली. मात्र काम अंतिम टप्प्यात आलं असलं तरी देखील 15 मे रोजी गडकरी रंगायतन खुलं होणार का असा सवाल देखील केला जातो. मुंबई नाशिक महामार्गावरच्या शहापूरजवळ वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर संथ गतीनं वाहतूक सुरू आहे. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. भिवंडी बायपासवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. रांजणोली नाका ते माणकोलीपर्यंत वाहतूक कोंडी होते. पिंपळस जवळ कंटेनर कारच्या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर आता कुठे पोहोचलाय? मुंबईतल्या पेडर रोडवर कपड्याच्या शोरूमला भीषण आग लागली. यामध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या तैनात करण्यात आल्या. आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळ्याजवळ रात्री 11च्या सुमारास खासगी प्रवासी बस उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू तर 30हून अधिक प्रवासी जखमी झालेत. ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस मुंबईवरून कोकणात प्रवासी घेऊन जात होती. अपघाताच्या नंतर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. हळदीच्या कार्यक्रमात बैल उधळल्याची घटना घडलेली आहे. कल्याण शील रोड वरील पडले या गावात पाटील कुटुंबियांच्या घरी रविवारी हळदीचा कार्यक्रम होता. दरम्यान तरुणांनी ऑर्केस्ट्रासमोर बैल आणला आणि त्याच्यासमोर पैसे उधळायला सुरुवात केली होती. तेवढ्यात बैल उधळला आणि समोर दिसतील त्यांना तुडवत बैलानं आपली वाट मोकळी केली. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 7 पदकं जिंकली. आदित्य हेगडेनं जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत पदकाचं खातं उघडलं. तिने 1 कांस्य पदकही जिंकलं. सोबतच समायरा मल्होत्रानं 1 रौप्य तर शुभम जोशी, झारा बक्षी, वेदांत तांदळे, ऋतुजा राजज्ञानी यांना कांस्य पदकं जिंकले. पीओपीच्या मूर्तींसंदर्भातल्या याचिकेवर 9 जूनला पुढची सुनावणी होणार आहे. काकोडकर समितीचा अहवाल प्रदूषण मंडळाकडे सादर करण्यात आला. 1 जूनपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले.
वक्फ सुधारणा कायद्याबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. विविध याचिकांवर 15 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे. वक्फ सुधारणा कायद्याच्या अवैधतेला याचिकेतून आव्हान देण्यात आलं. पुढची सुनावणी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा अडचणीत आले, कारण त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चक्क मद्य पिण्याचा सल्ला दिला. ड्युटी संपल्यावर एक चपटीऐवजी 2 घ्या असा सल्ला देखील गोगावले यांनी दिला. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांना मोठा दिलासा मिळालाय. निफाड न्यायालयानं खोत यांचा जामीन अखेर मंजूर केला. कोरोना काळात कांदा निर्यात बंदी विरोधात जमावबंदी असतानाच आंदोलन करण्यात आलं होतं. या संदर्भात लासलगाव पोलिसात खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. न्याय विभागाचा निधी वळवल्यावरून नाराजी व्यक्त होती. संजय शिरसाटांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. निधी कपातीबाबत अर्थ खात्यानं तक्रार नोंदवली आहे. सामाजिक अर्थ खातं मनमानी करत असल्याचा आरोप होतोय. तर आवश्यकता नसेल तर सामाजिक न्याय खातं बंद करा असा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिलाय.